अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. 7 जानेवारी. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. ओवी क्रमांक 181 पासून पुढे. इष्ट मित्र आपुले, कुमरजन देखिले, हे सकळ अस्ति आले तया माझी. सुहृजयजन सासरे आणि कै सखे सोयरे, कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेत. जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले, हे असो वडील दाखुले आदी करुणे. ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी, हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले. तेत मनी गजबज जहाली आणि आपेसी कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. जिया उत्तम कुळीच्या होती आणि गुणलावण्य आथी, तिया आणि की तेन साहती सुतेजपणे. नविये आवडीचे ने भरे, कामुक निज वनिता विसरे, मग पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा. की तपोबळे रुद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. तैसे अर्जुना तेत झाले असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिदले कारुण्यासी. देखा मंत्रज्ञू बरळ जाय, मग तेत का जैसा संचारू होय, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. म्हणून असता धीरो गेला, हृदयात रावो आला, जैसा चंद्रकळे शिवतला सोमकांतू. तया परी पार्थू अति स्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेसी. अर्जुन उवाच, दृष्टवेमं स्वजनं कृष्ण युयुश्च समुपस्थितं. सीदन्ति मम गात्राणि मुखञ्च परिशुष्यति, वेपतुश्च शरीरं मे रोमहर्षस्य जायते. गाण्डीवं संस्रस्ते हस्ताक्षैव परिदह्यते, न च शक्नोम्यं वस्तातुं प्रमतीव च मे मनः. तो म्हणे, अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्रवर्गू आगवा हा देखिला येत. हे संग्रामी उदित जहाले असती कीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय. येणे नावेची नेनो काही, मज आपण पे सर्वथा नाही. मन बुद्धी ठाई स्थिर नोहे, देखे देह कापत, तोंड असे कोरडे होत. विकळता उपजत गात्रांसीही, सर्वांगा काटाळ आला, अतिसंतापू उपनला. तेत बेंबळू हातू गेला गांडीवाचा, तेन धरिताची निष्ठले, परिनेनेची हातोनी पडले. ऐसे हृदय असे व्यापले मोहे येणे, जे वज्रापासून कठीण दुर्धर अति दारुण. तयाहून असाधारण हे स्नेह नवल, जेने संग्रामो हरिजिंतीला. निवांत कवचाचा टाहो फेडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. जैसा भ्रमर भेदी कोडे, भलतेसे काष्ट कोरडे. परिकळिके माझी सापडे कोवळीये, तेत उत्तीर्ण होईल प्राणे. परिते कमळदळ चिरू नेने, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हे आदिपुरुषाची माया, ब्रह्मेयाही नयेची आया. म्हणून भुलविला एके राया, संजय म्हणे. अवधारी मग तो अर्जुनू, देखोनी सकळ स्वजनू. विसरला अभिमानू संग्रामीचा, कैसी नेनो सदयता. उपनली तेते चित्ता, मग म्हणे कृष्ण आता नसिजे येथ. माझे अतिशय मन व्याकुळ होत से वाचा बरळ, जे वदावे हे सकळ येणे नावे. निमित्तानीच पश्यामी विपरातीन केशव, न च श्रेयो नुपश्याती हत्वा स्वजनं माहवे. या कौरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिराधिकाधिकान वधावे. हे येर आघवे गोत्रज आमुचे, म्हणून जळो हे झुंज. प्रत्ययाय नमज येणे काय काज महापापे. देवा बहुता परी पाहता, येत ओखटे होईल झुंजता. वर काही चुकविता लाभुआधी, न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानिच. की नो राज्यन गोविंदम की भोगर्जीविते नवा. एषामर्थे कांक्षितोन्नो राज्यम भोगा सुखानिच. तयिमेव स्थिता युद्धे प्राणास्तक्ता धनानिच. आचार्य पितर पुत्रास्ततेव च पितामह, मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तदा. तया विजयवृत्ती काही, मज सर्वथा काज नाही. एत राज्य तरी काही, ते पाओनिया. अर्थ. आपले इष्ट मित्र कुमार हे सगळे त्यामध्ये आलेले पाहिले. तसे जिवलग मित्र सासरे सोयरे व नातवांनाही त्याने त्या ठिकाणी पाहिले. ज्यांच्यावर आपण उपकार केले होते, ज्यांचे संकट समय आपण रक्षण केले होते, ते सर्व लहान थोर आलेले पाहिले. सर्व आपले गोत्रजच दोन्ही सैन्यामध्ये आलेले.
युद्धाला सज्ज झालेले असे अर्जुनाने त्यावेळी पाहिले. त्याचे मन बावरून गेले. त्याच्या मनात गोत्रजांविषयी सहज करुणा उत्पन्न झाली. त्यामुळे वीरवृत्तीचा अपमान होऊन ती अर्जुनाला सोडून निघाली. ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असून गुणी व लावण्यवती असतात त्यांना आपल्या मानीपणामुळे दुसऱ्या स्त्रियांचे आपल्या घरात वर्चस्व सहन होत नाही. ज्याप्रमाणे नवीन स्त्रीच्या आवडीचे भरात विषयी पुरुष आपल्या स्त्रीस विसरून भ्रम झालेल्या माणसाप्रमाणे योग्य ते वाचून तिच्या नादी लागतो, किंवा तपोबलाच्या योगाने वृद्धिसिद्धी प्राप्त झाले असता वैराग्यशील पुरुषाच्या बुद्धीस भ्रम पडून त्याला ज्याप्रमाणे वैराग्याची आठवण राहत नाही, त्याचप्रमाणे तिथे अर्जुनाचे झाले. अंतःकरणात कारुण्यास थारा दिल्यामुळे त्याची वीरवृत्ती निघाली. असे पहा, मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकला म्हणजे त्यालाच भूतबाधा होते. त्याप्रमाणे त्या धनुर्धर अर्जुनाला महामोहाने ग्रासले. त्यामुळे त्याचे स्वाभाविक धैर्य खचले. हृदयात दयेचा पाझर फुटला. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा स्पर्श होता चंद्रकांत मनास पाझर फुटतो, त्याप्रमाणे अर्जुन अतिस्नेहाने मोहित झाला आणि मग खेदयुक्त अंतःकरणाने श्रीकृष्णाशी बोलू लागला. अर्जुन म्हणाला, देवा, मी हा सर्व सैन्य समुदाय पाहिला. तो तेथे सर्व माझे आप्त स्वकीय दृष्टीस पडले. हे सर्व युद्ध करण्यास सज्ज आहेत खरे, परंतु त्यांच्याबरोबर युद्ध करण्यास आपल्याला कसे योग्य होईल? त्यांच्याशी युद्ध करण्याचे नाव काढताच मला सुचेनासे झाले आहे आणि मन व बुद्धीही स्थिर राहिली नाही. पहा, माझ्या सर्व अंगास कापरे सुटले आहे, तोंडास कोरड पडली आहे, गात्रेही शिथिल झाली आहेत. माझ्या सर्व अंगावर काटा आला आहे, अंगाचा भडका उडाला आहे, गांडीव धनुष्य धरण्याचा हातही ढिला पडला आहे. ते माझ्या हातून केव्हा गळून पडले ते कळले नाही. यावेळी माझे हृदय मोहाने व्यापले आहे. जे माझे अंतःकरण वज्रापेक्षाही कठीण, कोणत्याही प्रतिकूल अवस्थेत दाद न देणारे अतिनिष्ठुर आहे, तेच आज आप्तवर्गाविषयी इतके मोहित व्हावे हे आश्चर्य आहे. ज्याने युद्धात शंकरासही जिंकले, निवांत कवच नावाच्या दैत्याचा नाश केला, तोच अर्जुन मोहाने आता एका क्षणात ग्रासला गेला. जसा भ्रमर कठीण लाकडासही भोग पाडतो, परंतु तोच कोवळ्या कमळाच्या कळीमध्ये ती मिटल्यानंतर भोग पाडण्याचे मनातही आणत नाही, तसाच हा आप्तवर्गाचा मोह कोमल असला तरी तोडण्यास कठीण आहे. संजय म्हणाला, राजा, हा मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आवरत नाही, म्हणून अर्जुनास तिने व्याकुळ केले. असो, असे आपले सर्व आप्तवर्ग पाहून अर्जुनाचा युद्धाविषयी अभिमान पार गळून गेला. त्याच्या मनात करुणा कशी निर्माण झाली कोण जाणे. मग तो कृष्णास म्हणाला, देवा, मला वाटते आता इथे राहूच नाही. माझे मन अतिशय व्याकुळ झाले आहे. या सर्वांना मारावयाचे आहे या कल्पनेने माझ्या मुखातून शब्द फुटत नाही. या कौरवांना जर मारायचे तर मग युधिष्ठिरादिकांचा वध का करू नये, कारण हे दोन्ही माझे गोत्रजच आहे. म्हणून देवा, आग लागो या युद्धाला, मला हे पसंत नाही. या महापातकापासून आमचे कोणते काम खोळंबले आहे? पुष्कळ विचार करून पाहिले तरी युद्ध केल्यास त्याचा परिणाम वाईटच होईल. आता ते जर टाळले तर मात्र कल्याण आहे. असा विजय मिळवण्याचे मला काहीच कर्तव्य उरले नाही. असे राज्य मिळून तरी काय करायचे आहे? ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.